हॅलो मित्रांनो, मी उमेश शिंदे. स्वागत आहे तुमचं उमेश मुंबईवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत कुणबी आणि मराठा या समाजाबद्दल. त्यांचा इतिहास काय होता, त्यांचा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय रोल होता, त्यांचे देवी देवता कोण आहेत, सर्व आपण यांचा इतिहास बघणार आहोत मित्रांनो. म्हणून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण खूप जण येतात सबस्क्राईब करत नाहीत. म्हणून एक सबस्क्राईब हवा आहे मित्रांनो तुमचा. चला मग सुरुवात करूया. कुणबी समाजाचे लोक हे पश्चिम भारतात जास्त राहतात. हे लोक शेती जास्त प्रमाणात करतात. धोनोजे, घाटोळे, हिंद्रे, जाधव, झारे, खैरे, तर विदर्भातील पाटील, लोणारे आणि तिरोळे या सर्व समाजाचा समावेश होतो. ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल त्यांनी त्यांच्या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठी असल्याचा म्हटलं आहे. मराठी समाज हा लष्करी सेवेत होता, पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे. नेमकं कोणत्या काळात हा मराठी आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजले नाही, असे या पुस्तकात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे, पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता. याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करीपेक्षा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नाच्या लक्षणीय भर पडले. मोगलांच्या मुलखातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले. त्यानंतर महसुलाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला. मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत, असं म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे. कुणबी आणि मराठा हा एक समाज आहे, असा जो दावा आहे तो तितका खरा नाही. याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल. जामीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले, पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता. हे समुदाय प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात वसलेले आहे, परंतु मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ आणि गोवा या राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला कुणबी समाजाचे लोक पाहण्यास मिळतील. महाराष्ट्रातील कुणबी ही मागासवर्गीय मध्ये वर्गीकृत होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या सैन्यात सेवा करणारे बहुतेक मावळे हे या समाजातील होते. तसेच 14व्या शतकानंतर आणि कुणबी ज्यांनी विविध राज्याच्या सैन्यात सैनिक म्हणून काम केले होते, त्यांचे सांस्कृतिक करण्याचे प्रयत्न त्यांनी स्वतःला मराठा म्हणून ओळखणे सुरुवात केली. त्यामुळे 20व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा आणि कुणबी यातील रेषा अस्पष्ट झाली आणि या दोन गटांनी मराठा आणि कुणबी असा ब्लॉक तयार झाला. भारत सरकारच्या सकारात्मक भेदभावासाठी आरक्षण अंतर्गत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये या समाजाला मागास वर्ग ओबीसी म्हणून नियुक्त केले आहे. या समाजाचे लोक प्रामुख्याने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यामध्ये आपल्याला आढळून येतात. पण मित्रांनो, महाराष्ट्रात या समाजाचे लोक लक्षणीय आहेत. तसेच जर आपण महाराष्ट्र सोडले तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि गोवा येथे सुद्धा तुम्हाला या समाजाचे लोक पाहण्यास मिळतील. जर आपण कुणबी समाजाच्या धर्माचा विचार केला तर कुणबी समाज हे हिंदू धर्माचे पालन करतात. हे लोक दसरा, दिवाळी, होळी आणि गणेश चतुर्थीसारखे सर्व हिंदू सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात आणि सणांचा पूर्णपणे आनंद घेतात. कुणबी या समाजाचा इतिहास खूप समृद्ध आणि अद्भुत आहे. या समाजातील लोक आपल्या शौर्य आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध होते. 14व्या शतकापासून या समाजातील लोकांनी वेगवेगळ्या राज्यांच्या सैन्यात सैनिक म्हणून कामगिरी केली. मराठा समाजाच्या सैन्यात काम करणारे बहुतेक सैनिक हे या समाजाचे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराजांना आपले लष्करी सामर्थ्य हे कुणबी मावळे यांच्याकडून मिळत असे. मराठा साम्राज्यातील शिंदे आणि गायकवाड घराणे हे मूळचे कुणबी वंशाचे होते. कुणबी लोक पहिलेपासून शेती करत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी अनेक कुणबी लोकांकडून जामिनाचा तुकडाही नव्हता. ते जामीनदारांचे मजूर म्हणून काम करत असे. या समाजाची लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या आराध्य दैवत मानत. राज्याच्या लोकसंख्येच्या 35% भाग या समाजाने व्यापलेला आहे.
या समाजातील बहुतांश मुख्यमंत्री आणि मंत्री या समाजाचेच आहेत. मित्रांनो, ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती. आय होप तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.